इंडिया आघाडीत काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत 2 डझन पक्ष आणि नेते आहेत। या आघाडीत सगळेच नेते मोठे, दिग्गज मानले जाणारे, प्रत्येकाचीच महत्त्वाकांक्षा मोठी, सगळ्यांच्याच मनात दिल्लीच्या तख्ताची आस, त्यात अंतर्विरोध सुद्धा खचून भरलेला। त्यामुळे इंडिया आघाडीचं नेतृत्व कुणी करायचं हा प्रश्न सुरुवातीपासून यक्ष प्रश्न बनलेला। आता हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभेत काँग्रेसच्या खराब कामगिरीनंतर पुन्हा त्या यक्ष प्रश्नानं डोकं वर काढलंय। काँग्रेसऐवजी ममता बॅनर्जींकडे इंडिया आघाडीचं नेतृत्व देण्याची चर्चा जोर धरू लागली आहे। पाहूयात। भाजपचा रथ रोखण्यासाठी लोकसभा निवडणुकीआधी इंडिया आघाडीनं दंड थोपटले। काँग्रेसच्या पुढाकारानं मोदी विरोधकांची मोट बांधली आणि इंडिया आघाडी जन्माला आली। लोकसभेनंतर सुस्त झालेल्या इंडिया आघाडीला हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर हादरे बसतायत। याचं कारण आहे आघाडीचं नेतृत्व कोण करणार हे। काँग्रेसऐवजी ममता बॅनर्जींनी इंडिया आघाडीचं सारथ्य करण्यात इंटरेस्ट दाखवला। आघाडीतल्या अनेक पक्षांचा त्यांना पाठिंबा मिळाला आणि राजकारण पेटलं। ममता जी नेतृत्व मांग रही है इंडिया गठबंधन का कि हमको नेतृत्व दे दीजिए। ठीक है, दे देना चाहिए, हम सब। लेकिन कांग्रेस उसकी आपत्ति जता रही है लालू जी। कांग्रेस से ममता को मुख्यमंत्री नीतीश कुमार यात्रा पे जा रहे लालू जी। अच्छा जा रहा है, तो अब तो नैन सेकने जा रहे हैं। तो ममता जी को जो दिया जाए, हाँ दे दे। लोकशाही टिकवण्यासाठी एक सशक्त विरोधी पक्ष हा कुठल्याही देशामध्ये असला पाहिजे असं आमची आग्रहाची भूमिका आहे। त्याच्यामुळे चेक्स अँड बॅलन्सेस किती यश आलं तरी समोर एक विरोधक असला पाहिजे। चेक्स अँड बॅलन्सेससाठी हे आपलं संविधान म्हणतं। त्याच्यामुळे जर दीदी ह्याच्यात काही पुढाकार घेणार असतील तर अर्थातच आम्ही त्याचं स्वागतच करू। खरं तर इंडिया आघाडीची स्थापना झाली त्यावेळी ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार यांनी आपली हॅट रिंगणात टाकली होती, पण काँग्रेसनं भिजत घोंगडं ठेवल्यानं तो निर्णय लांबत गेला आणि अखेर जुन्या जाणत्या मल्लिकार्जुन खरगेंकडे ही जबाबदारी गेली। पण 2 दिवसांपूर्वीच ममता बॅनर्जींनी काँग्रेसला हे काम नीट जमत नसल्याचा आरोप केला आणि स्वतः त्याचं सारथ्य करण्याचे संकेत दिले। ममता दीदींच्या पक्षाचे खासदार कीर्ती आझाद यांनी स्ट्राइक रेटचा मुद्दा मांडत ममता दीदींचा दावा बळकट केलाय। ममता बंदोपाध्याय जी से कोई बढ़िया और नेता नहीं है जो इंडिया ब्लॉक का नेतृत्व कर सकता है। उनका प्रदर्शन आप देखें, यदि कांग्रेस और बीजेपी का डायरेक्ट फाइट देखें तो उनका सक्सेस रेट कांग्रेस का केवल 10% है। आप ममता जी को देखें तो उनका 70% स्ट्राइक रेट है बीजेपी के विरुद्ध जीतने का। जो अनुभव ममता जी का है वह अद्वितीय है। वरिष्ठ हैं, 7 बार की सांसद रही हुई हैं, 4 बार केंद्र मंत्री रही हैं, 2011 से लगातार सफलतापूर्वक पश्चिम बंगाल का नेतृत्व कर रही हैं। लोकसभा निवडणुकांच्या पूर्वी दिल्लीत इंडिया आघाडीची एक मोठी बैठक झाली होती। या बैठकीच्या वेळी सुद्धा ममता बॅनर्जींनी इंडिया आघाडीचं नेतृत्व घ्यावं अशा स्वरूपाच्या चर्चा या दिल्लीच्या वर्तुळात रंगल्या होत्या आणि त्यावेळी ममता बॅनर्जी यांनीच इंडिया आघाडीचे पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव पुढे केला होता। त्यानंतर मल्लिकार्जुन खरगे हे इंडिया आघाडीचे संयोजक झालेत आणि तेव्हापासून काँग्रेसकडेच अप्रत्यक्षपणे इंडिया आघाडीचे नेतृत्व आहे। इंडिया आघाडीत नेतृत्व बदलाच्या चर्चेला हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या काँग्रेसची खराब कामगिरी हे सुद्धा एक कारण आहे। ममता दीदींच्या नावावरून महाविकास आघाडीतले मतभेदही समोर आले आहेत। देखिए, हम बार बार यही कह रहे हैं कि जो भी स्टैंड होगा इंडिया अलायंस मिलकर निर्णय लेगी, पर ममता बनर्जी जी ने जो खुले दिल से उन्होंने ये प्रस्ताव रखा है कि वो इंडिया अलायंस को लीड करने को तैयार हैं, वो एक महत्वपूर्ण सजेशन है। और हम मानते हैं कि ममता जी का जो इतिहास में उनका कंट्रीब्यूशन रहा है और ऑपोजिशन में होने के नाते भी उन्होंने भागीदारी ली है, साथ ही साथ वेस्ट बंगाल में भारतीय जनता पार्टी की फेक खबरें, फेक नैरेटिव्स, फेक न्यूज़
और डिस्टॉर्शन ऑफ न्यूज़ चलने नहीं दिया है और उनको सतर्कता से रोका है। ये महत्वपूर्ण है और अगर उनको ये जिम्मेदारी मिलती है, हमें पूरा यकीन है कि वो अच्छे से निभा पाएंगी और इंडिया अलायंस के गठबंधन को और मजबूत करेंगे। मला असं वाटतं की प्रियांका चतुर्वेदी या त्यांच्या पक्षाच्या नेत्या नाही आहेत। मला असं वाटतं की पक्षाचे नेते जे आहेत ते त्या ठिकाणी निर्णय घेतील। आम्ही सगळेजण जे आहोत हे मेंबर ऑफ पार्लमेंट आहोत। प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल मताबद्दल मी प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही। पक्षाचे नेते भूमिका घेतील आणि मला असं वाटतं की इंडिया अलायन्समध्ये पूर्णपणे सगळं आबाधित आहे। राहुलजींच्या नेतृत्वाखाली आम्ही रोज सगळेजण त्या ठिकाणी आंदोलन करत असतो। त्यावेळेस सर्व पक्षाचे लोक त्या ठिकाणी असतात। इंडिया अलायन्सचे सगळे लोक त्या आंदोलनामध्ये सामील होतात आणि म्हणून मला असं वाटत नाही की असा काही प्रश्न आहे। एखाद्याचं वैयक्तिक मत असू शकते, त्याच्याबद्दल मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही। पुढची 5 वर्ष केंद्रात सत्ता नाही, महत्त्वाच्या राज्यांमध्येही सत्ता नाही, अशा स्थितीत इंडिया आघाडीतील सगळ्या नेत्यांना एकत्र ठेवणं महाकठीण काम आहे। अशा वेळी हे लोढणं गळ्यात टाकून घेणं ममता दीदींसाठी फायद्याचं राहील का? काँग्रेसच्या पिढ्या राहुल गांधींना नेता म्हणून प्रोजेक्ट करण्यात खर्ची गेल्या। अशा वेळी काँग्रेस आपला हट्ट सोडणार का? ममतांच्या नावासाठी इंडिया आघाडीतील इतर पक्ष त्याला तयार होतील का? ही ओसाड गावची पाटीलकी सांभाळण्यासाठी इतरही कोणी खरंच इच्छुक असेल का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं किंवा त्यांचा अंदाज लावणंही कठीण आहे। इंडिया आघाडीमध्ये नेतृत्व बदलण्याविषयी खरोखर गांभीर्याने विचार सुरू आहे की केवळ काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर कमी करण्याचा हा प्रयत्न त्यांच्याच मित्रपक्षांकडून सुरू झालाय का, हा देखील एक प्रश्न आहे। त्याचं कारण असं आहे की ज्या पक्षांकडून इंडिया आघाडीतील नेतृत्व बदलण्याविषयीच्या चर्चांना हवा दिली जाते त्या पक्षांना आगामी काळात कोणत्या तरी निवडणुकांना सामोरं जायचंय आणि काँग्रेससोबत जागा वाटपाच्या चर्चाही करायच्या आहेत। हा या संपूर्ण प्रकरणातील एक वेगळा दृष्टिकोनही आपण लक्षात घ्यायला हवा। व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।